गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी आपल्या सर्वांची आरोग्य सल्लागार शोभा चाटे. आज खूप सुंदर असं दृश्य दाखवणार आहे माझ्या माहेरच्या अंगणातलं. आणि आपण सर्वजण जे शहरामध्ये राहतो, सिमेंटच्या जंगलामध्ये राहणारी आपण लोक, तर आपण नॅचरल ज्या काही गोष्टी असतात त्यापासून खूप वंचित असतो. बऱ्यापैकी आपण प्रयत्न करतो, परंतु शहरामध्ये ते शक्य होतं काही अंशामध्ये, किंवा काही अंशामध्ये नाही होत. तर मला एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. ती म्हणजे अशी की आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण जे थंड पाणी पितो, तर ते थंड पाणी शक्यतो आपण फ्रीजमधलंच पितो. शक्यतो आपल्यालाही माठातलं पाणी प्यायला आवडतं, परंतु ते कॅरी होत नाही, आपल्याच्यानं करणं होत नाही. तर येस, पाहू शकता अतिशय सुंदर असं निसर्ग आहे माझ्या माहेरच्या अंगणामध्ये. त्याचबरोबर भरपूर असं हे पहा, लिंबाचे झाड, ज्याच्यामुळे खूप सुंदर असा ऑक्सिजन आपल्याला मिळत असतो. तर हे खूप मोठा वृक्ष आहे दारामध्ये. त्याचबरोबर याच वृक्षाच्या खाली दाखवते. येस, हे पाहू शकता किती सुंदर असं पाणी ठेवलेलं आहे या माठामध्ये. आणि याला जसं जसं वारं लागेल तसं अजून त्या पाण्याला थंडावा येतो. त्यामुळे या माझ्या माहेरच्या माणसांना फ्रीजमधलं पाणी पिण्याची बिलकुल आवश्यकता पडत नाही. आणि नक्कीच त्या पाण्यामुळं जे आपल्या शरीराला नुकसान होत असतं फ्रीजमधल्या पाण्यानं, तर ते होत नाही. तर हे पाहू शकता, खूप सुंदर हे असं नियोजन केलेलं आहे आमच्या वडिलांनी. येस, तर लहान मुलं, मोठी माणसं सगळेजणं या पाण्याचा आस्वाद घेतात. नक्कीच खूप भारी आहे. जुनं ते सोनं, लय भारी. आणि हो, हे जे लिंबाचे झाड आहे ना, हे खूप आपल्या आरोग्याला फायदे देणारं आहे. तर आज ना, याच लिंबाच्या झाडाची जी एक छोटीशी काडी आहे. येस, तर आज ब्रशने दात नाही घासणार आहे, तर या काडीने घासणार आहे. पित्ताशय कमी होतो, स्किनला देखील खूप छान बेनिफिट होतात या औषधी वनस्पतीच्या काडीपासून दात घासणार आहे आज मी. चला तर मग कसं वाटलं माझं माहेर सांगण, नक्की चॅटबॉक्समध्ये टाकू शकता. थँक्यू.